तर मित्रांनो, आता आपण सिमिलॅरिटी चॅप्टरमधला प्रॉब्लेम सेट 1 मधल्या लास्ट 2 क्वेश्चन राहिले होते आपले, ते सॉल्व्ह करून घेऊ. इथे 12th क्वेश्चन जो आहे हा ॲक्टिव्हिटी बेस आहे. याच्यामध्ये मी सर्व ॲक्टिव्हिटी लिहून घेतलेली आहे फळ्यावर, ठीक आहे ना. आणि इकडे मी 13 वाला क्वेश्चन लिहून घेतला आहे, ठीक आहे ना. सध्या आपण तो बाजूला ठेवू, आधी आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करून घेऊ. काय दिलंय याच्यामध्ये? एक ट्रायंगल आहे BAC म्हणा किंवा ABC म्हणा, याच्यामध्ये XY ही AC ला पॅरलल आहे असं दिलंय. म्हणजे तुम्हाला पाहिल्या असं वाटू शकते तुम्हाला की ट्रायंगल ABC मध्ये XY जर का AC ला पॅरलल आहे तर आपण याचा यामध्ये BPTचा वापर करू शकतो ना, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा आपण याच्यात यूज करू शकतो. पण आपल्याला ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनाने काही नाही करायचं, जे त्यांनी दिलंय ते सॉल्व्ह करायचंय फक्त, ठीक आहे ना. म्हणजे जिथं त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती आपण त्यांना प्रोव्हाइड करायची. काय दिलंय अजून? इफ 2 टाइम्स AX इज इक्वल टू 3 टाइम्स BX, 2 टाइम्स ऑफ AX इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ BX असं आहे समजा. आणि अजून एक दिलंय की XY बरोबर 9 आहे समजा, तर हा AC किती असेल ते काढायचं आहे, ठीक आहे ना. तर आपण फॉलो करू, ऍक्टिव्हिटीला फॉलो करू. आपल्या मनानं काही करण्यापेक्षा त्यांनी जे दिले त्याला मार्क्स आहेत, त्याच्यामुळे मग ते करायचं आहे. तर मी इथे त्यांनी गिव्हन दिलंय, पुन्हा एकदा हेच लिहून 2AX इज इक्वल टू 3BX. मग याला रेशोमध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे ना. हा BX इकडे घेतला तर डिनॉमिनेटर मध्ये आला, आणि हा 2 इकडे घेतला तो डिनॉमिनेटर मध्ये आला, ठीक आहे ना. म्हणजे AX अपॉन BX इज इक्वल टू, इथे काय असेल 3, हा 2 इकडे गेला तर तो खाली येईल, हा 3 ॲज इट इज आहे, ठीक आहे ना. दोन पहिले बॉक्स फिल झाले. खालच्या स्टेपमध्ये काय दिसते, तर हे तुम्ही आधी 9th मध्ये शिकलेत. हा कॉम्पोनंटचा टाईप आहे, म्हणजे न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटरची वर ऍडिशन करायची आणि खाली डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचा, ठीक आहे ना. तर इथे काय केलंय की AX सोबत BX ची ऍडिशन केली वर न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये BX ॲज इट इज ठेवला. हे ज्याने त्यांनी लेफ्ट हँड साईडला केलं या इक्वेशनच्या, आपल्याला ती राईट हँड साईडला करायचं. म्हणजे AX म्हणजे 3 समजा, BX म्हणजे इथे 2 समजा, आणि BX म्हणजे 2 ॲज इट इज, ठीक आहे ना. तर या रेशो मधला जो डिनॉमिनेटर होता 2, त्याची या न्यूमरेटर सोबत ऍडिशन केली आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवला. मग याचा आन्सर किती येते? 3 + 2 म्हणजे किती झाले? 5 अपॉन 2 ॲज इट इज. याला इक्वेशन नंबर 1 दिलं, ठीक आहे ना. नंतर त्यांनी काय दिलं की ट्रायंगल BCA हा ट्रायंगल BYX शी सिमिलर आहे. तर कोण्या टेस्टनुसार सिमिलर आहे ती टेस्ट आपल्याला लिहायची. मग टेस्ट तुम्हाला दिसते डायग्राम मध्ये बघा. ही XY साइड AC ला पॅरलल आहे, म्हणजे याचा अर्थ काय की हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट येईल, करस्पॉन्डिंग अँगल. आणि B हा दोन्ही मध्ये पण आहे, दोन्ही ट्रायंगल मध्ये B हा अँगल आहे, म्हणजे तो कॉमन आहे. म्हणजे या ट्रायंगल दोन ट्रायंगल कोणते? BCA मोठा आणि BYX हा छोटा. याच्यामध्ये काय झाले की दोन, हा तर स्वतः कॉमन आहे, पण हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट येतो, तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. तुम्ही हे इकडचे पण अँगल घेऊ शकता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून, पण याच्यामध्ये AA टेस्ट नुसार तुम्ही आपण दोन जर का लिहिले तर दोन अँगलच्या जर का पेअर घेतल्या तर AA टेस्ट लिहिता येईल. त्यानुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. हे दोन पण कॉन्ग्रुएंट येतात, ते पण करस्पॉन्डिंग अँगल्स होतात, कारण ह्या दोन पॅरलल आहेत आणि ही त्याच्यावरची ट्रान्सफर्स होतात, ठीक आहे. म्हणजे 3A AAA वाली टेस्ट जी आहे ती पण याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. बर, मग आता जर का ट्रायंगल सिमिलर आले आपले, तर मग त्याच्या करस्पॉन्डिंग सेट सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. त्याच्यामुळे इथे घेतली BA, इथे घेतली BX, BA अपॉन BX इज इक्वल टू, ही घेतली AC, मग याच्यामध्ये येईल XY, ठीक आहे ना. BA अपॉन BX इज इक्वल टू AC अपॉन XY. याचं कारण काय लिहिता येते? तर करस्पॉन्डिंग सेट्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, हे तर तुम्हाला दिलेलेच आहे. मग आता बघा इथे तुमच्याकडे जे आहे ते इथे ठेवा. जसं AB आहे तुमच्याकडे, BX पण आहे. या BA ला मी काय करतो ना, AB लिहून घेतो, ठीक आहे ना, कारण तिकडे AB आहे आपल्याकडे म्हणून, ठीक आहे ना. तर AB छेद BX बरोबर इथे आता AC छेद XY. मग AB छेद BX आपल्याकडे आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये, मग त्याची व्हॅल्यू जी होती 5/2 ती इथे ठेवून देऊ आपण, 5/2, ठीक आहे ना. हे कशावरून लिहिलं मी? फ्रॉम 1. मग आता XY पण आपल्याला दिलेले आहे त्यांनी. XY किती आहे? 9. मग हा 9 इथे XY च्या जागेवर पुट केला. मग आता याला ट्रान्सफर करा इकडे 9 ला. 9 जर का इकडे आला तो नेक्स्ट स्टेप मध्ये तो मल्टिप्लाय मध्ये जाईल याच्यासोबत, म्हणजे कसं होईल? 5 × 9/2 इक्वल टू AC असं येईल. आणि मग याला सॉल्व्ह करायचं. समजलं का? किती झाले? याला 9×5 = 45, 45/2, ठीक आहे ना. कळलं?
मग याच्याच जागेवर याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती येते हे AC इज इक्वल टू 22.5. कळलं? बरोबर आहे का? तुम्ही भागाकार करून पहा ना, 45ला 2 ने भागा, बेदोनी 4, हा 0 झाला, 5 खाली आला, पुन्हा बेदोनी 4, 1 उरला, पॉईंट दिला, 0 घेतला, 2 पंच 10. समजलं का? अशा पद्धतीने करता येत. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊ, जो की ऍक्टिव्हिटी 9 आहे. चला तर आता लास्ट वाला म्हणजे 13th वाला क्वेश्चन पाहू, प्रॉब्लेम सेट 1 मधला. इथे काय दिलंय, इथे एक राईट अँगल ट्रायंगल दिसते BAC, याच्यामध्ये A हा राईट अँगल आहे. आणि अजून काय दिले इथे, तर इथे असं दिले की DG, GF, FE हे सगळे कॉन्ग्रुएंट आहेत असं दिले. ठीक आहे ना? हे सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत असं दिलेत, म्हणजे ह्या साइड कॉन्ग्रुएंट आहेत असं दिलंय. म्हणजे थोडक्यात काय की हा स्क्वेअर आहे असं म्हणता येते आपल्याला, कारण स्क्वेअरच्या सगळ्या बाजू ह्या एकरूप असतात. म्हणजे या चौकोन DGFE च्या चारही बाजू जर का एकरूप असतील तर याचा अर्थ हा चौकोन चौरस असेल, स्क्वेअर असेल. ठीक आहे ना? मग ह्याच्यावरून मला असं पण म्हणता येते की जर का हा चौरस असेल तर मग हा राईट अँगल होतो, हा पण राईट अँगल होतो, हा पण राईट अँगल, हा पण राईट अँगल होतो. ठीक आहे ना? आणि मग आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलंय, तर DE चा स्क्वेअर हा BD चा स्क्वेअर, सॉरी DE चा स्क्वेअर हा BD आणि EC म्हणजे या एवढ्या एका बाजूचा स्क्वेअर हा या आणि या साईडच्या मल्टिप्लिकेशन एवढा येतो असं सिद्ध करायचं आपल्याला. ठीक आहे ना? आणि हे आपण आधी पण पाहिलंय की हे अशा प्रकारे, म्हणजे मला वाटतं प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण पाहिलं असेल की असं मल्टिप्लिकेशन जर का असलं तर याला कसं लिहितात ते, DE चा स्क्वेअर म्हणजे DE इंटू D इज इक्वल टू BD इंटू EC. आणि हे असं कधी सिद्ध करायचं असते, जेव्हा म्हणजे याच्या आधीची स्टेप काय असू शकते, तर हे रेशो मध्ये असतील, म्हणजे यातला एक इकडे यातला एक इकडे घ्या. समजा जसं DE अपॉन इकडे तुम्ही BD घ्या आणि तिकडे तुम्ही EC ऍज इट इज ठेवला, यातला एक DE इकडे गेलाय, म्हणजे तुम्हाला असं आणायचंय. किंवा यातला तुम्ही BD इकडे नसाल घेत तर EC घ्या. ऑर करून मला असं पण लिहू शकतो की DE यातला एकाच साईडला, फक्त यातला इकडे आता EC घेतो मी खाली. मग यात इकडे काय उरलं तर BD, मग यातला एक DE इकडे असेल. म्हणजे हे प्रूव्ह करायचं म्हणजे काही नाही, हे प्रूव्ह करायचं किंवा हे प्रूव्ह करायचं. आणि हे जे आहे तर हे इक्वल रेशो आहेत, करस्पॉन्डिंग साइड्स हे सेम रेशो मध्ये आहेत. मग करस्पॉन्डिंग साइड्स ह्या सेम प्रपोर्शन मध्ये कधी असतात, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर येतात. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं म्हणजेच हे करायचंय, आणि हे प्रूव्ह करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, तर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, मग त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स अशा येतील आणि मग त्यांनाच ट्रान्सफर केलं तर असं होईल. मग आता कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा लागतील आपल्याला पहा, तर ह्या कोणत्या दोन ट्रायंगलच्या साइड्स येतात त्या पहा आधी. म्हणजे समजा DE घेतला, ठीक आहे ना, ह्याच्यामधला DE घेतला तर DE इथे आला, ठीक आहे ना, नंतर BD इथे आला, नंतर EC इथे आला. तर ह्या खालच्या साइड्स येतात, ह्या कोणत्या ट्रायंगल, ह्या मोठ्या ट्रायंगलच्या बाजू आहेत, म्हणजे पूर्ण बाजू होते मोठ्या ट्रायंगलची BC ची, किंवा BD जी आहे ही या छोट्या ट्रायंगलची एक बाजू होती, EC जी आहे ही या छोट्या ट्रायंगलची एक बाजू होती. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला हा छोटा आणि हा छोटा ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवावा लागणार, हा वाला आणि हा वाला. ठीक आहे ना? हे दोन ट्रायंगल जर का सिमिलर दाखवले आपण एकदा, की मग आपण त्याचे करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. मग आता त्याच्यासाठी आपल्याला दिले काय इथं, की हा जो स्क्वेअर क्वाड्रिलॅटरल आहे, हा चौकोन जो आहे हा चौकोन स्क्वेअर आहे, म्हणजे यातले हे दोन अँगल पण 90 डिग्री होतात, हे तर असतीलच, पण आपल्याला याचं काम आहे हा अँगल दिलेलाच आहे, राईट अँगल आहे म्हणून. ठीक आहे ना? मग बघा आता कसं सॉल्व्ह करायचं. So here quadrilateral DGFE is a square. Therefore, angle D is equal to angle E is equal to 90 degree. या दोघांचंच काम आहे मला, म्हणून मी तेच लिहायला लागलो, तुम्ही चारही घेऊ शकता. ठीक आहे ना? अँड दुसरा इन ट्रायंगल BAC, याच्यामध्ये अँगल A जो आहे तो पण 90 डिग्री आहे, मी ते पण लिहून घेतो. ठीक आहे ना? हे गिव्हन आहे सगळं.
आता बघा, आता आपण जे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ना, त्या ट्रायंगल्सचा विचार करू आता. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल, मी कोणता ट्रायंगल घेतला? मोठा BAC हा वाला ना, मोठा ट्रायंगल घेतला मी. अजून इकडचा ट्रायंगल घेऊ आपण हा, BDG. BDG असा ट्रायंगल आहे. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करा. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतात का? पहा, दाखवता येतात है ना, कारण याच्यात हा आणि हा 90 डिग्री वाला पेअर आहे ना, ही पेअर दोघांची 90 डिग्री म्हणजे हे कॉन्ग्रुएंट येतात. आणि बी जो आहे तो दोन्ही मध्ये पण एकच अँगल आहे, म्हणजे तो कॉमन अँगल आहे. त्याच्यामुळे मला म्हणता येते की हे दोन ट्रायंगल ए टेस्ट नुसार सिमिलर असतील है ना. तर BAC मधला मी लिहितो अँगल ए, म्हटल्यास पूर्ण नाव लिहू त्याचं, BAC इज कॉन्ग्रुएंट विथ BDG है ना. हे ईच ऑफ 90 डिग्री आहेत है ना. म्हणून त्याच्यानंतर दुसरा अँगल म्हणजे घेतो मी ABC कॉन्ग्रुएंट विथ, याच्यामध्ये घेऊ आपण DB आणि G. तर हे कॉमन अँगल होतं, बरोबर आहे का? हे बघा, BAC हा वाला राईट अँगल, तर BDG हा वाला राईट अँगल. ठीक आहे ना. हे दोन कॉन्ग्रुएंट असतील ईच ऑफ 90 डिग्री असल्यामुळे. दुसरी पेअर घेतली मी ABC म्हणजे हा बी अँगल, आणि याच्यासोबत कॉमन अँगल कोणता येतो? तोच बी, त्याच्यामुळे याचं नाव घेतलं मी DBG. ठीक आहे ना, हे कॉमन अँगल असल्यामुळे. मग याच्यावरून काय लिहिता येतं मला की ट्रायंगल BAC सिमिलर विथ ट्रायंगल BDG. याचं कारण काय? तर दोन अँगलच्या पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्यात, म्हणून त्याला ए टेस्ट लिहिलं. मग आता ह्याच्या जर का ट्रायंगल सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये लिहू शकतो आपण. पण आपण सध्या थोड्या वेळासाठी राहू देऊ, आपण याला 1 नंबर देऊ. ठीक आहे ना, कारण आपल्याला BAC जो आहे हा मोठ्या ट्रायंगल सोबत ह्याला सिमिलर नाही तो दाखवायचा, आपल्याला याला याला सिमिलर दाखवायचं. आता आपण काय करू, मोठ्या ट्रायंगल सोबत जसा हा घेतला तसा मोठ्या ट्रायंगल सोबत हा इकडचा घेऊ. ठीक आहे ना. सो नाव इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल, तो पलीकडचा छोटावाला म्हणजे कोणता होते तो? BAC घेतला ना मी म्हणल्यावर, मग याचं नाव मला काय घ्यावं लागेल? FEC. ठीक आहे ना. तुम्ही त्याची पेअरिंग करताना किंवा करस्पॉन्डन्स घेऊन बरोबर नाव लिहावं लागतील, तेव्हाच आपलं आन्सर येऊ शकते बरोबर. ठीक आहे ना. बघा, आता काय घेतलं मी? ट्रायंगलचं नाव घेतलं मी BAC. ठीक आहे ना. म्हणजे मग मला इथं याचं नाव घेताना पण C शेवटी आला पाहिजेत आणि मधात राईट अँगल आला पाहिजे, जसं BAC म्हणलं मी तसं. मग काय होईल? FEC. ठीक आहे ना. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये पण तुम्हाला दिसते की एक तर 90 डिग्री वाल्या अँगलची पेअर होते आणि दुसरा अँगल C दोन्ही मध्ये पण आहे, म्हणजे तो कॉमन आहे. म्हणजे मला इथं त्याच्या या वरच्या सारखंच याच्यातही लिहिता येईल. काय लिहिता येते? अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल FEC ईच ऑफ 90 डिग्री वाली केस. दुसरं कॉमन वाला लिहिता येते मला, अँगल लिहिता येते ACB इज कॉन्ग्रुएंट विथ, म्हणजे मी C अँगल कॉमन असल्यामुळे त्याला मदत घेतली. ठीक आहे ना. ए म्हणजे 90 वाल्यापासून सुरुवात केली, मग याच्यामध्ये मला काय लिहावं? ECF. ठीक आहे ना. तर हा झाला आपला कॉमन अँगल. कळलं? मग ह्या दोघावरून काय लिहिता येते? दोन पेअर आपण अँगलच्या कॉन्ग्रुएंट दाखवल्या, म्हणजे काय लिहिता येते मला? ट्रायंगल BAC इज सिमिलर विथ ट्रायंगल FEC. याचं पण रिझन काय लिहिणार मी? तर AA टेस्ट. कळलं? आता बघा, आपल्याकडे 1 नंबर मध्ये BAC हा BDG सोबत सिमिलर आलाय आणि 2 नंबर मध्ये आपल्याला BAC हा FEC सोबत सिमिलर आलाय. मग 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये काय दिसते की एक ट्रायंगल असा आहे की जो दोन्ही ट्रायंगल सोबत सिमिलर आहे. आठवते का? अशी एक प्रॉपर्टी आपण घेतलेली आधी, 9th मध्ये पण घेतली आणि या चॅप्टर मध्ये सुरुवातीला पण आधीच्या व्हिडिओ मध्ये घेतली. मग या 1 नंबर आणि 2 नंबर वरून काय लिहितात म्हणजे? फ्रॉम इक्वेशन 1 and 2. सिंपल आहे ना. बघा, हा ट्रायंगल याचा भाऊ आहे आणि हाच ट्रायंगल याचा पण भाऊ आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोघं भाऊ आहेत. मग मी त्यांना लिहू शकतो तसं की BDG
triangle BDG is similar with triangle FEC आहे ना, बरोबर आहे का, फ्रॉम 1 and 2. कळलं? म्हणजे आता बघा मी ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले जे मला दाखवायचे होते, BDG आणि FEC. मग आता आपण ह्या ट्रायंगलला जर का सिमिलर दाखवले, आपण या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो, बरोबर आहे का? मग आता आपण ते करू. बघा आता याची घेऊ, याची साईड घेऊ, BD घेतली समजा तर याची होईल FE. यातली DG घेतली समजा तर यातली होईल EC. यातली समजा मी कोणतरी BG घेतली समजा तर यातली होईल FC. याचं रिझन काय लिहित असतो आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, बरोबर आहे? ठीक आहे. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यातल्या साइड्स याच्यात कशा कशा देतात ते पहा. आपल्याला DE पाहिजेत, DE तर याच्यात नाहीच आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. BD पहा, आहे इथे BD. अजून EC पहा, याच्यामध्ये आहे. मग ह्या दोन पेअर घेऊ आपण, लिहू पुन्हा एकदा. BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC. ठीक आहे. आता मी काय करतो ना, एका साईडला मला BD EC चं मल्टिप्लिकेशन पाहिजे, मग मी हे इकडे घेतो, BD इंटू EC असं होईल. मग हा मी FE पण ट्रान्सफर करतो, DG इंटू FE. ठीक आहे, समजलं? बर. आता आपल्याकडे BD EC चं मल्टिप्लिकेशन आलं, म्हणजे एक साईड आली आपल्याकडे. फक्त आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला पाहिजे DE चा वर्ग. तर हे आपल्याला दिलेलं आहे. आपण काय म्हणलंय की DGFE हा स्क्वेअर आहे. मग DGFE जर का स्क्वेअर आहे तर आपल्याला म्हणता येते की यातली जी GD आहे ती GF, FE, DE हे सगळे सेम आहेत. म्हणजे मला DGच्या ऐवजी मला DE लिहिता येते आणि FEच्या ऐवजी पण मला DE लिहिता येते. समजलं? म्हणजे मला इथं घेता येते BD इंटू EC इज इक्वल टू, ह्याच्या जागेवर पण मी लिहायला लागलो DE आणि याच्या जागी पण मी लिहायला लागलो DE. तर हे होते DE गुणिला DE म्हणजे DE चा वर्ग. झालं मग आपलं सिद्ध. हे झालं BD इंटू EC इज इक्वल टू DE चा स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. कळलं का? हे आपल्याला दिलेलं आहे की ह्या दोन्ही साइड्स ह्या DE सोबत इक्वल आहेत. त्याच्यामुळे मी याच्या जागेवर पण याच्या जागेवर पण DE लिहिला आणि याच्या जागेवर पण DE लिहिला, म्हणजे हे DE इंटू DE झालं DE चा स्क्वेअर. कळलं? ठीक आहे. माझ्या शिकवण्याचा जर का तुम्हाला अभ्यासात मदत होत असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. ठीक आहे.